मित्रांनो, गेल्या रविवारी जे मी आपल्या दिल की बात या कार्यक्रमामध्ये जे मुद्दे मांडलेले केवेस बद्दल, त्या भाषणानंतर भरपूर असे मित्रांचे फोन आले, जे माझे बीएमसी अधिकारी असतील या मग ठेकेदार असतील या अजून काही लोक जे बीएमसीत काम करतात. ह्याच्यावरून एक सिद्ध झालं की बीएमसी अधिकारी आतून सर्व एक आहेत. भले एकमेकांची ती वाजवी करो, एकमेकांचे पत्ते कापो, एकमेकांच्या तक्रारी करू, पण आतून सर्व एक. ठीक आहे, ते तर असतंच. परंतु जे माझे मित्र आहेत त्यांनी मला जे सांगितलं की ह्या अधिकाऱ्यांच्या मागे तू लागला आहेस, ह्यांचीच नावं आहेत, मध्ये कुलकर्णी असो, अगरवाल असो या महाले असो, त्यांच्या ट्रान्सफरनी तू खुश झाला आहेस, रामगुडे असो, हे जे जेलमध्ये आहेत, काही ठेकेदार जेलमध्ये आहेत, त्यांच्या मागे लागला आहेस तू, तसं नको करू. खूप आरटीआय वाल्यांचं असं त्या बाबतीत मला फोन आला. पण मी आज एक गोष्ट सांगू इच्छितो की बघा, मी माझं चॅनल चालवतोय आणि त्याच्यावर माझे मतभेद सर्वांशी होत असतात, पण मनभेद मी कधीच ठेवत नाही. हे ज्यांनी म्हणून गेला त्यांनाही माहिती आहे, कुठे ना कुठे माझे संबंध त्यांच्याशी चांगलेच आहेत, म्हणून आज आपले मैत्रीचे रिलेशन्स आहेत. परंतु जेव्हा असं आपल्या निर्देशनास येतं की हे जे सरकारी जे अधिकारी असो या सरकारी काम करणारे कर्मचारी असो, हे जनतेचे सेवक नसून हे जनतेचे मालिक बनण्याचा प्रयत्न जेव्हा करतात, तेव्हा जनसामान्याचा आवाज मला उठवलाच पाहिजे. जनतेच्या टॅक्स मधनं ह्यांना अगर पगार जातो आणि जनतेच्या कामामध्ये अगर हे झोलझाल करतात, घोटाळा करतात, तर त्यावेळी आम्ही नाही का बोलावं? ज्यावेळी एक राजकीय नेता अशा अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, अधिकाऱ्याला ज्याच्यावर दुसऱ्या वॉर्डमध्ये भरपूर आरोप झाले आहेत, ज्याची कंप्लेंट एमसी पर्यंत गेली, अशा अधिकाऱ्यांना ट्रान्सफर वाचवण्यासाठी इकडे तिकडे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यावर फोन करतो, त्यावेळेला आम्ही बोलावं की नाही बोलावं हे तुम्हीच ठरवा. एक साईडला परिपत्रक तुम्ही काढता 3 दिवसात ट्रान्सफर झाली पाहिजे किंवा पगार बंद करू, आणि एक साईडला तुम्ही सांगता की पावसामुळे आम्ही ट्रान्सफर कोणाची करत नाही. दुसऱ्या जागेवर एका अधिकाऱ्याला एसडब्ल्यूडी मधून आणून तुम्ही त्याच वॉर्डमध्ये बसवता. तर मग अशा वेळेला हे काय समजायचं आम्ही? मी नेहमी म्हणतो हा मायाचा जाल आहे, मायाचा जाल. ह्याच्यावरून एक सिद्ध झालं की ज्या अधिकाऱ्यांबद्दल, ते महाले असो या अगरवाल असो, यांच्या विरुद्ध यांचे प्रूफ आम्ही तुमच्या समोर आणतो, त्यावेळेला त्यांचे जे काय म्हणतात ना मित्र असतात, ते त्यांच्यातलं प्रेम जागं होतं, त्यांचे ठेकेदार असतात त्यांचं प्रेम जागं होतं, आरटीआय वाले त्यांचं प्रेम त्याच्याबद्दलचं जागं होतं, आणि ते विसरून जातात की कुठेतरी आपल्याला थांबायचं असतं. हे अगरवाल अथवा महाले विसरले आहेत. आज अगर 10 कामांची आम्हाला अगर लिस्ट मिळत नाही तर आम्ही काय करायचं तुम्ही सांगा? ट्रान्सफर आली तर ती वरच्या राजकीय नेता अथवा वरच्या अधिकाऱ्यांचा संगमतन होऊन रोखली जाते, त्याला काय करायचं तुम्हीच सांगा. परवाच मी माझा टीझरही लावलेला की त्या रोडवर, स्वर्गीय दत्ताजी साळवी मार्गावर ज्याप्रमाणे खड्डे, गणपती विसर्जनाच्या 1 दिवस आधी इतके खड्डे लोकांचे, तरी मी त्या टीझरमध्ये आजही सांगतो की जेव्हा मी तिथे होतो तो लोकांचा घोळका होता, लोक अधिकाऱ्यांना शिव्या देत होत्या, आई भडीवरून शिव्या देत होत्या. परंतु मी त्या व्हिडिओमध्ये त्या शिव्या घातल्या नाहीत की माझा तो एरिया नाही, आणि मी कुणाच्या पर्सनल गोष्टीवर आणि घाणेरड्या शिव्यांना मी कधी महत्व देत नाही, म्हणून मी त्या शिव्या माझ्या व्हिडिओत मी कधी घातल्या नाही. मी फक्त जे काम आहे तेच म्हणतो. अगरवाल असो, महाले असो, कोणी असो, मला त्या बाबतीत खूप जणांनी सांगितलं. आणि हे बघा की त्याच वेळेला पोर्ट होलमुळेच खड्डा वाचवण्याच्या याच्यातच एका मुलाचा लालबागचे गणपती बघून येताना ऍक्सिडेंट झालाय, त्याचा मृत्यू झालाय. काहीतरी जोगेश्वरी विकोळी लिंक रोड बरंच असं काहीतरी झालाय. 2 जण होते, एकाचा मृत्यू आणि 1 जखमी झालाय. मग ह्याचे जुमेदार हे जे अधिकारी आहेत या ठेकेदार आहेत, ज्यांना एवढी मोठी मोठी कामं दिली जातात, आणि यांच्या कामांकडे आता गणेश विसर्जनाच्या आधी सुद्धा या कामांकडे दुर्लक्ष केलं जातं, तर आम्ही आमच्या चॅनलवर बोलावं का नाही?
मी आजही म्हणतो, मी ना अगरवालची कधी भेटलोय ना भाले साहेबांची, परंतु अगर हे करत असणार, मी आधीच सांगितलंय, मी ही अगरवाल बद्दल मी पूर्ण स्टोरी घेऊन येतो. त्याच्या माझ्या जे टीम आहे त्याच्यावर मेहनत करतायत. त्यांनी पी नॉर्थ मध्ये काय काय केलंय, कुठल्या कुठल्या ठेकेदाराला सतवलंय, कुठली कुठली तक्रार गेलीये, कुठली तक्रार गेलीये, काय ते सर्व पेपर आहेत आमच्याकडे. मी आजही सांगतो, मला त्या त्या कोणताही व्यक्ती असो, व्यक्तीवर नसतो द्वेष नसतो, हे त्याच्याशी काय लेणं देणं. माझं जे भांडण असतं या खुर्चीवर, तुम्ही ज्या आरी या सबीनर या एईच्या खुर्चीवर, त्या खुर्चीवर कोणीही बसला असेल, तो अगरवाल असो, कुलकर्णी असो, रामगुडे असो, महाले असो, या मग शहा असो, त्याच्या विरुद्ध मी बोलणारच. परेश शहाच्या विरुद्ध, परेश शहानी पण काय काय केलं आम्हाला सर्व माहिती आहे. हे अगरवाल कुठल्या कुठल्या ठेकेदाराला भेटलेत, एबीसी पॅकेजमध्ये काय केले, ही सर्व मी तुम्हाला सांगितलं ना. मी आता प्रत्येक अधिकाऱ्याचे फोटोज आणि त्यांनी त्याच्या कारकिर्दीत केलेली सर्व कामं तुमच्या समोर आणणार आहेत. म्हणून मी आज एवढं काही सांगत नाहीये. दोस्तों, आप ही सोचिए, आप ठेकेदार हो, जिन्होंने मुझे फोन किया वही सोचे कि आप ठेकेदार का पद बाजू में रखे और सामान्य जनता बनकर सोचिए कि इस तरह आपका बेटा अगर आता होगा बाइक के ऊपर और इस तरह पोर्ट होल के अंदर उसका एक्सीडेंट हो जाए कि कारण अगर उसकी मौत हो तो आप क्या कहोगे. किती लोकांनी काय काय सांगितलं, चपलेनी झोडलं, एवढे सगळे शब्द वापरले, मी ते घेतला नाही व्हिडिओ. दोस्तों, उसी तरह लोग कुछ ने कहा कि कुलकर्णी के बारे में क्या हुआ, मीठी नदी. ये देखिए, हम हमारी कोशिश पूरी कर रहे हैं. ये खत है जो ने एमसी एएमसी सबको लिखे हैं प्रूफ के साथ. भले वो विशाल कुलकर्णी एसडब्ल्यूडी के हो, उसके साथ जो भी उस काम में थे उनके सभी प्रूफ के साथ, ठेकेदार कमला के प्रूफ के साथ सभी पत्र लिखे हैं. उसी तरह जो ये मीठी नदी के बारे में हमने कलेक्टर के बाद, अब जो कलेक्टर ने जो सजेस्ट किया उन्हें सभी को प्रूफ के साथ हम लेटर भेज रहे हैं. उसी तरह मेरा एक टीजर आया था पी नॉर्थ के ऊपर. मैंने हमेशा कहा मेरे पहले वीडियो में, जो ये डिसिल्टिंग है, नाले सफाई है, ये एक सोने की खान है. तो मुझे बहुत अधिकारियों ने कहा नहीं होता, ये नहीं होता उन्हें, लेकिन मैंने ये आज हम पोईसर नाले के तभी से हम इसके पीछे है कि इसमें क्या है, कैसे झोलझाल किया जाता है. अब तो हम सिर्फ पी नॉर्थ नहीं, वहां तक जाओ, लोग क्या कहते हैं, खाली पार्ला या के ईस्ट के वेस्ट यही चीज इसमें नहीं. अब गोरेगांव से लेकर दहीसर तक के लोग भी हमें जुड़ रहे हैं. जो लोग देख रहे हैं कि नाले सफाई के नाम पर क्या क्या चीजें कर रहे हैं, ये मैंने जो टीजर बनाया है उसका गैर फायदा ना हो, इसीलिए मैंने उस नंबर पर या उस प्लेस पर ये किया. लेकिन इसका मतलब मेरे पास नहीं है, ये बात नहीं है. मैं सिर्फ इसके लिए रुका हूं कि मैंने पेपर मांगे हैं, तो क्या मुझे पेपर देते हैं, वो पेपर और ये पेपर ज्वाइन कर कर हमें देखना है कि मेरे पास, मेरे जो टीम ने मुझे, जो विश्वसनीय सूत्रों ने जो पेपर दिए हैं या हमारी टीम ने जो पेपर जमा किए, वो है सच और इनका झूठ. क्योंकि जो अधिकारी, सिर्फ ठेकेदार इसमें जिम्मेदार नहीं है, जो अधिकारी है पी नॉर्थ के डिसल्टिंग के, जो भी अधिकारी है वार्ड के, वो भी इसके लिए इसके साथ ही जिम्मेदार है. अगर हे करण्यात, अगर त्यांच्या नोकरीवर जर काही परिणाम झाला तर त्याचे जिम्मेदार आम्ही नाहीत. कारण आम्ही आधी जनतेसाठी आहोत, नंतर मित्रता आहे. तुम्ही किती मेगावॉटच्या झाडांची हत्या केली आहे, सर्व डिटेल आहे आमच्याकडे. कुठल्या गाड्या गेल्यात, कुठल्या तुम्ही जे डंपर मागवल्यात, कुठून मागवत्यात, कुठल्या ड्रायव्हर कडून मागवल्यात, कुठल्या बिल्डिंग मधनं ते जो लॅबरेज आलाय, सर्व आहे. पण मी आज नाही सांगणार, कारण मला पाहायचंय की बीएमसी पी नॉर्थ मधनं मला काय मिळतंय, कांदिवली मधनं काय मिळतंय, ये मुझे देखना है. दोस्तों, फिर एक बार कहूंगा, मेरी पर्सनल दुश्मनी किसी से नहीं, लेकिन अगर आप जनता के सेवक हो, जनता के लिए काम कर रहे हो, तो हम आपके साथ है. और हम बहुत से अधिकारियों के साथ में खड़ा भी हुआ हूं. भले वो आरके का मैटर हो, जिसमें वार्ड ऑफिसर की बदली हो गई थी तुरंत, और जब हाईकोर्ट का ऑर्डर आने के बाद भी पहला भाषण मेरा ही था, और जो सच्चाई थी मैंने ही रखी थी, तर आम्ही त्यांच्यासाठी लढलो. परंतु अगर तुम्ही
जनतेला पाट्यावर मारून अगर ठेकेदाराला साथ देत असाल, ठेकेदारांची घरं भरत असाल, ठेकेदारांची तिजोऱ्या भरत असाल आणि त्याच्यावर आपली तिजोरी, तर मात्र आम्ही तुमच्या विरुद्ध आहोत हे लक्षात ठेवा. म्हणतो कुठलाही अधिकार असो आम्ही आमचे प्रयत्न करू, जनतेसमोर मांडू. तुम्ही कितीही सेटिंग लावा हो, पण आज मला माहिती आहे माझ्या भाषणामुळे एक प्रश्नचिन्ह आलेलं आहे की अगरवाल कोण आहेत. अगर मला एवढे प्रश्न विचारतायत, मला रोडवर जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो तेव्हा किती लोकांनी विचारलं आहे कोण हा अगरवाल, या महाले कोण आहेत, हे विशाल कुलकर्णी कोण आहेत, या रामगुडे कोण आहेत, हे विचारतात लोक. आणि जेव्हा आमचे भाषण बघतात, मी सांगतो ना, मी नेहमी म्हणतो 100 10 जण जरी म्हणत असतील ना की हे सगळे भ्रष्टाचारी आहेत, तर आमच्यासाठी बस आहे. आणि देव तर आहे, देवाची लाठी पडणारच. तुम्ही कितीही करा, पी नॉर्थ मध्ये तुम्ही कितीही झोल करून आला असाल, कितीही राजकीय तुमचा पाठिंबा असो, पण देवाच्या समोर कुणाचाही पाठिंबा चालणार नाही. तो मिलते हैं दोस्तों अगले हफ्ते. जब तक मुझे आशा है ये इनके बारे में, और एक ही आशा ये भी है कि जो हमारी टीजर आए थे अंधेरी दत्ता, स्वर्गीय दत्ताजी साळवी मार्ग के ऊपर के खड्डे, तो इस पर कुछ ना कुछ एएमसी से नीचे तक, मांगर जी के पास भी हमने इसकी तकरार की है, तो वहां तक कुछ असर होगा और उन लोगों, जो वहां के लोग हैं, उन्हें न्याय मिलेगा. और पी नॉर्थ के बारे में तो अगले हफ्ते या उसके पेपर आने हम तो है ही. तो मिलते हैं अगले हफ्ते यही सब बातें लेकर. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.